श्री स्वामी समर्थ. एक भास एक विसावा, नित्य या डोळ्यांना फक्त स्वामी दिसावा. एक भास एक विसावा, नित्य या डोळ्यांना फक्त स्वामी दिसावा. स्वामींची आठवण नसावी असा एक क्षण नसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात फक्त आणि फक्त स्वामी बसावा. हृदयाच्या प्रत्येक कणाकणात फक्त आणि फक्त स्वामी बसावा. परिसाच्या स्पर्शाने जसं लोखंडाचं सोनं होतं ना, तसंच स्वामींच्या स्पर्शाने, स्वामींच्या नामस्मरणाने आपल्या आयुष्याचं देखील सोनं होत असतं. आणि जेव्हा आपल्याला स्वामींचा सहवास लाभतो तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्याला आपलं आयुष्य गवसू लागतं. आपल्या आयुष्याचं महत्त्व आपल्याला समजू लागतं. तर स्वामी भक्त हो, तुमचं स्वागत आहे आपल्या स्वामीसूत्र ब्लॉग या चॅनलवर. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे. आजचा स्वामी संदेश देखील तुम्हाला जीवन जगण्यासाठी योग्य ते मार्गदर्शन करणार आहे. त्यासोबतच पुढे जाण्यासाठी काय करावं, कुठल्या गोष्टींची खबरदारी घ्यावी याचं देखील मार्गदर्शन आजच्या ह्या स्वामी संदेशमधून मिळणार आहे. त्यामुळे स्वामी संदेश शेवटपर्यंत आवर्जून ऐका. स्वामींचे हे अनमोल विचार आहे असं समजा आणि आपल्या जीवनामध्ये त्याचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करा. ह्या जगाच्या पाठीवर कधीही तुम्ही दुःखी होऊ शकणार नाही किंवा कधीही तुम्हाला कोणीही त्रास देऊ शकणार नाही. चला मग जाणून घेऊया आजचा स्वामी संदेश काय आहे. तुम्ही स्वामींच्या फोटोला स्पर्श केला असेल तर नक्कीच तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची सकारात्मक ऊर्जा संचारित झालेली आहे. त्यामुळे आता इथून पुढे येणारा प्रत्येक क्षण कसा घालवायचा हे स्वामींवर सोडवून द्या. कारण स्वामी आपल्या भक्ताची साथ कधीही सोडत नाही. स्वामी आपल्या भक्तांना सांगू इच्छितात की अरे, सल्ला, साथ, वेळ ह्या अशा 3 गोष्टी आहे ज्या खूप महत्त्वाच्या आहे आणि तितक्याच गरजेच्या देखील आहे. पण तरीही ह्या 3 गोष्टी कोणीही तुमच्याकडे न मागता त्यांना अजिबात देऊ नका. कारण ज्यांना आपण सहज उपलब्ध करून देतो ना ह्या 3 गोष्टी, जसं की सल्ला, साथ आणि वेळ, तेव्हा त्यांच्या लेखी आपली किंमत ही नेहमी शून्य होत असते. त्यामुळे जोपर्यंत तुझ्याकडे कोणी सल्ला मागत नाही तोपर्यंत तू त्याला सल्ला द्यायला जाऊ नको. जोपर्यंत तुझी साथ कुणाला नको आहे तोपर्यंत स्वतःहून तू पुढाकारही घेऊ नको. किंवा ज्याला तुझ्या वेळेची किंमत नाही अशासाठी सतत उपलब्ध राहून तुझी वेळ त्याला देऊ नको. कारण ह्या 3 गोष्टी अमूल्य आहे. ज्याला त्याची गरज आहे त्यालाच त्या उपलब्ध करून दे. त्यानंतर बघ, ह्या जगामध्ये वावरत असताना ज्याच्याकडून तुला सन्मान मिळतो ना त्यालाच तूही सन्मान दे. पण उगाच कोणाची तरी श्रीमंती, कोणाचं तरी पद, त्याची प्रतिष्ठा किती मोठी आहे हे बघून जर तू त्याच्यासमोर मान झुकवत असेल ना तर हे मूर्खपणाचं लक्षण आहे. आणि याने तू तुझ्या स्वतःचा अपमान करून घेतो. त्याचं पद, त्याची प्रतिष्ठा, त्याची श्रीमंती हे त्याच्या कामाचं आहे, तुझ्या कामाचं काहीही नाही. त्यामुळे अशा श्रीमंतीसमोर तू कधीही मान झुकवू नको. हो, पण एखादा गरीब मनुष्य आहे पण तरीही तो तुला योग्य सन्मान देत आहे म्हणून तू त्याची गरिबी बघून त्याला टाळू नको, तर त्याला तितकं महत्त्व दे. कारण ह्या जगामध्ये श्रीमंतीपेक्षा, प्रतिष्ठेपेक्षा आणि पदापेक्षा देखील माणुसकीला महत्त्व आहे. आणि ज्याच्याकडे माणुसकी असते त्याच्यामध्ये आम्ही स्वतः वास करत असतो, हे कायम लक्षात ठेव. त्यामुळे नेहमी माणुसकीला प्राधान्य दे. त्यानंतर बघ, जिथे तुला कधी कोणी बोलवत नाही ना त्या ठिकाणी जाऊ देखील नको. जिथे तुला कोणीही बोलवत नाही तिथे तू कधीही जाऊ नको. कारण अशानं देखील तू तुझ्या स्वतःचाच अपमान करून घेत असतो. हे बघ, तुझं आयुष्य इतकंही स्वस्त करू नको की कोणीही येईल आणि तुझ्या आयुष्याची किंमत करून जाईल. त्यामुळे नेहमी या जगामध्ये वावरताना स्वतःची किंमत जपायला शिक. जीवनामध्ये जवळच्या लोकांना ओळखायचं असेल ना तर त्यांना फक्त एकदा असं विचार की माझी मदत कराल का, मी अडचणीत आहे आणि तुम्ही माझी मदत कराल का. बघ, पुढच्या क्षणाला तुझं कोण आहे आणि तुझ्यासाठी परक कोण आहे हे तुझ्या लक्षात येईल. आणि ठाऊक आहे आम्हाला तुझ्या आजूबाजूला असे भरपूर लोक आहे जे तुझा सतत अपमान करत असतात, तुला नेहमी कमी लेखत असतात. पण या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घे, अशा लोकांपासून जर तू दूर जाऊ शकत नाही तर एक गोष्ट नक्कीच करू शकतो, तू अशा लोकांना दुर्लक्ष करायला शिक. तुझ्या नात्यातली आहे, तुझ्या मित्रपरिवारातली आहे, तुझ्या शेजाऱ्यांमधील आहे म्हणून तू त्यांना सतत टाळू देखील शकत नाही. दर दुसऱ्या दिवसाला तू त्यांच्या समोर येतो आणि मग पुन्हा तुझ्या मनामध्ये तीच चलबिचल असते की अरे, हा आज पुन्हा काहीतरी बोलेल आणि माझं खच्चीकरण करेल, माझा अपमान करेल. अरे, पण तुला ठाऊक आहे ना त्याच्या बोलण्याने तुझं खच्चीकरण होतं, तुझा अपमान होतो. मग तुला एकच गोष्ट करायची, त्याचं बोलणं जे आहे ते तुला फक्त एका कानाने ऐकून घ्यायचं आणि दुसऱ्या कानाने सोडून द्यायचं. अरे, तुम्हाला 2 कान मी याच्यासाठीच दिलेले आहे जे तुम्हाला
आवडत नाही ते दुसऱ्या कानाने सरळ तुम्हाला सोडून द्यायचं आहे. त्याला कवटाळून बसायचं नाही किंवा सतत त्या गोष्टींचा विचारही करत बसायचा नाही. जेव्हा तू असं वागणार आहे तेव्हा हळूहळू तुझा अपमान करणारे हे जे लोक आहे ना ते आपोआपच कमी होणार आहे. कारण त्यांच्या ही गोष्ट लक्षात येईल की त्यांच्या बोलण्याने तुला काही फरकच पडत नाही. आणि जेव्हा तुला काही फरक पडत नाही असं म्हटल्यावर त्यांचं मनोरंजनच होणार नाही आणि त्यामुळे तुला सोडून ते दुसऱ्या कोणाच्या तरी शोधात फिरतील आणि तू आपोआपच त्या गोष्टींमधून मोकळाही होशील. म्हणून अपमान करणाऱ्यांपासून जर तुला सावध राहायचं असेल तर तुला फक्त दुर्लक्ष करायला लागेल. आणि एखादी व्यक्ती तुझा सततच अपमान करत असेल, तुला कमीच लेखत असेल तर तुला एक गोष्ट सांगतो, भलेही त्या ठिकाणी नातं तुटलं तरीही चालेल, परंतु अशा व्यक्तीला पुन्हा तुझ्या मनामध्ये कधीही स्थान देऊ नको. कारण पुन्हा पुन्हा तू तिला स्थान देणार आणि ती व्यक्ती पुन्हा पुन्हा तुझा गैरवापर करणार. म्हणून अशा व्यक्तीला स्थान देऊ नको. भलेही तुला एकटं राहण्याची वेळ आली तर तू एकटं राहा आणि एकटेपणातही हे विसरू नको की आम्ही तुझ्यासोबत आहोत, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. जीवन जगत असताना अजून एक गोष्ट खूप महत्त्वाची असते जी तुला नेहमीची सवय आहे आणि म्हणून तुझं नुकसान होतं. ती सवय कुठली तर बघ, तू काय करणार आहे, तुझं नियोजन काय आहे, तुला काय खरेदी करायचं आहे, हे सगळं काही तू सगळ्यांना सांगत सुटतो आणि वेळेवर ती गोष्ट झाली नाही की मग हेच लोक असतात जे तुला चिडवतात, तुझ्याकडे संशयाने बघतात आणि मग तुला पुन्हा त्या गोष्टींचा त्रास होतो. म्हणूनच सांगतोय, तुझं नियोजन कधीही कुणाला सांगू नको. दुसऱ्यांना सांगण्याने काहीही फरक पडणार नाही, ते तुझ्या मदतीलाही येणार नाही. म्हणून तुला काय खरेदी करायचं, तुला पुढे करिअरमध्ये काय करायचं, तुला दुसऱ्या दिवशी काय करायचं, कुठे जायचं, हे अगोदर सांगण्याची गरजच नाही. कारण ज्या गोष्टी होणार आहे त्या दुसऱ्या दिवशी सगळ्यांसमोर येणारच आहे. मग तू थोडा वेळ धीर का ठेवत नाही, तू थोडा संयम का ठेवत नाही. म्हणून तू जे जे नियोजन करणार आहे ते नेहमी इतरांपासून लपवून ठेव किंवा तुझ्यापुरतं मर्यादित ठेव. आणि तुझं नियोजन जर तू इतरांना सांगण्यापेक्षा आम्हाला सांगितलं, आमच्याजवळ येऊन तू सगळं काही जर सांगितलं तर नक्कीच ते नियोजन पूर्ण करण्याचं, ते सत्यात आणण्याचं काम देखील आम्ही करू, आम्ही तुला मदत करू. एक गोष्ट लक्षात घे, कधी कधी स्वप्न पूर्ण होत नाही म्हणून स्वतःला कधी कमी समजू नको. स्वतःचा अपमान देखील करू नकोस. इतरांमध्ये मिसळताना तू असं म्हणू नकोस की अरे मला जमतच नाही, मी असाच आहे. अरे का म्हणून तू असं म्हणतोस? तू जर स्वतःचा अपमान करत आहेस तर नक्कीच हे लोकही तुला सोडणार नाही. हे लोक तुझा अपमान करणार, कारण तू त्यांना तशी संधी उपलब्ध करून देत आहे. म्हणून स्वतःला कधी कमी समजू नको. स्वतःमध्ये जे काही वाईट आहे, जे चुकीचं आहे ते सुधारवण्याचा स्वतः प्रयत्न कर, परंतु इतरांसमोर त्याचा बाजार मांडू नको. हे बघ, एका वेळेस तू सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. एका वेळेस तू जर 10 जणांना खुश ठेवण्याचा प्रयत्न केला तर त्या 10 पैकी कोणीतरी नाराज होणार आहे आणि तो नाराज झाला म्हणून त्याला खुश करण्यासाठी पुन्हा तू अट्टहास धरणार आहे, तू पुन्हा काहीतरी नवीन करणार आहे, मग पुन्हा दुसरा नाराज होणार आहे. असं करण्यातच तुझं आयुष्य निघून जाणार आहे. दुसऱ्यांना आनंद देण्याचा, दुसऱ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न आवर्जून करावा, परंतु जर असं करण्यात जर तू नाराज होत असेल, तुझी जर दमछाक होत असेल तर ह्या गोष्टी आत्ताच सोडून दे. कारण ज्याला तुझ्यापासून खुश व्हायचं आहे तो तुझ्या छोट्या छोट्या प्रयत्नाने देखील खुश होईल, परंतु ज्याला आनंदीच राहायचं नाही त्याच्यासाठी तू तुझे प्राण दिले तरीही ती व्यक्ती कधीही आनंदी होऊ शकत नाही. हे कायम लक्षात ठेव. त्यासोबतच तुझ्या आयुष्यात येणारं सुख, तुझ्या आयुष्यात येणारं दुःख प्रत्येक वेळेस प्रसादासारखं सगळ्यांना वाटत बसू नको. ते तुझ्यापुरतं मर्यादित ठेव, सुखाच्या गोष्टी देखील आणि दुःखाच्या गोष्टी देखील. कारण दुःख ही अशी गोष्ट आहे जी आपल्या चेहऱ्यावर दिसता क्षणी लोक त्याचे लचके तोडायला लागतात आणि पुन्हा त्यावर हसतात देखील. म्हणून तुझं सुख आणि दुःख ह्या 2 गोष्टी नेहमी जगापासून लपवून ठेव. तुला काही सांगायचं असेल तर आम्ही आहोत, घाबरू नको. आणि तुझ्या वागण्याचं तर स्पष्टीकरण प्रत्येक वेळेस कोणालाच देऊ नको. मी असं होतो म्हणून तसं केलं, मी असं केलं म्हणून असं झालं, अजिबात स्पष्टीकरण देण्याची ह्या जगाला गरज नाही. हे बघ, तुझ्या वागण्याचं ह्या जगाला कधीही स्पष्टीकरण देत बसू नको. हे बघ, ज्यांना तुझ्यावर विश्वास आहे त्यांना स्पष्टीकरणाची गरज कधीही पडणार नाही, परंतु ज्यांना तुझ्यावर विश्वासच ठेवायचा नाही अशा लोकांना तू कितीही स्पष्टीकरण दिलं किंवा अशा लोकांसाठी तू तुझे प्राणही दिले तरीही त्यांना तुझ्यावर विश्वास बसणारच नाही. त्यामुळे तुला जे करायचं आहे ते एका शब्दात सांगण्याचा प्रयत्न कर, परंतु जर असं करूनही जर समोरची व्यक्ती तुला चुकीचं ठरवण्यातच मग्न असेल तर अशा व्यक्तीला समजवण्यात तुझा वेळ वाया घालवू नकोस.
आणि जाता जाता एकच गोष्ट सांगेल, ती खूपच महत्त्वाची आहे. ती अशी की तुझ्या वेळेवर आणि नशिबावर कधी घमेंड करू नको. वेळ आणि नशीब जर तुला भरभरून देत असेल तरीही सावध राहा. ह्या वेळेचा आणि ह्या नशिबाचा कधीही घमेंड करू नको, कधीही माच करू नको. कारण वेळ आणि नशीब बदलायला अजिबात वेळ लागत नाही, ही गोष्ट कायम लक्षात ठेव. त्यामुळे सुख असू दे किंवा दुःख, वेळ आणि नशिबाची कदर करायला शिक. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्याच पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजचा स्वामी संदेश कसा होता हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा आणि आपले स्वामी संदेश ऐकत राहा. धन्यवाद.